आपल्या जीटीएस मराठी या YouTube चॅनलमध्ये. या व्हिडिओमधून आपण लाडक्या बहिणींसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण जी.आर. असा आलेला आहे. ते जी.आर. मध्ये काय आहे, त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी कोणती खुशखबरी आहे याच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याच्या संदर्भातलं एक शेवटची संधी ही देण्यात आलेली, त्याच्या संदर्भातला हा जी.आर. आहे. तर ही ई-केवायसी कोणी करणं महत्वाचं आहे आणि ही ई-केवायसी कोणासाठी आहे याची माहिती आपण यापुढे जाणून घेऊया. कारण आतापर्यंत आपण जर बघितलं तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची ही अंतिम मुदत देण्यात आलेली होती आणि त्याच संदर्भात खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली. पण मग काही लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासंदर्भात खूप अशा अडचणींचा सामना करावा लागला. त्यात काही लाडक्या बहिणींचा मोबाईल नंबर लिंक नसणे, त्यानंतर पतीचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर लिंक नसणे आणि तो वेळेत लिंक न झाल्यामुळे अशा लाडक्या बहिणी आपली ई-केवायसी करण्यापासून ह्या वंचित राहिलेल्या आहेत. तर त्यांना पण ही संधी मिळेल का, ती पण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. आता हा जो जी.आर. आलेला आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी करत असताना काही पर्याय चुकलेले आहेत तर त्यांच्यासाठीच ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच आपल्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीधारक किंवा कोणी पेन्शनधारक आहेत का, हे पर्याय निवडत असताना ज्या लाडक्या बहिणींकडून चुका झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी म्हणून 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत ही देण्यात आलेली आहे. आणि त्याच्या संदर्भात महत्वाची बातमी म्हणजे अशी की ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपली ई-केवायसी ची प्रक्रिया केलेली नाही अशा लाडक्या बहिणींची जर आपण ई-केवायसी करण्यास त्यांचा आधार नंबर जर टाकला त्या बॉक्स मध्ये तर हा आधार नंबर अस्तित्वात नाही असा मेसेज येतोय. म्हणजेच एकंदरीत ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी केलेली आहे पण त्याच्यात जर त्यांचा पर्याय चुकलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना परत तो पर्याय दुरुस्त करण्यासाठी म्हणून एक संधी देण्यात आलेली. आणि ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपली ई-केवायसीच केलेली नाही तर अशा लाडक्या बहिणींसाठी कुठलाही पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही. तर त्याच्या संदर्भातच नवीन माहिती मिळाल्यास नक्कीच आपल्या जीटीएस मराठी या YouTube चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी बाकी आहे अशा बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना सुद्धा एक आशा होती की आता आपल्याला ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करता येईल, पण त्याच्या संदर्भातली कुठलीही माहिती न मिळाल्यामुळे अशा लाडक्या बहिणी आता आपल्याला निराश झाल्याचं दिसतंय. आता ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी करत असताना आपले पर्याय चुकवलेले आहेत त्यांची जिल्हाधिकारी स्तरावर आपली ई-केवायसी ची जी प्रक्रिया आहे त्यांची पडताळणी करण्याचं काम हे तर चालूच आहे. पण ही पडताळणी अधिक जलद गतीने व्हावी या हेतूने आता पोर्टलवर आपली ई-केवायसी करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच एकंदरीत बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी आपल्या जानेवारी त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापासून या वंचित होत्या आणि त्यांचाही आक्रोश आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप साऱ्या प्रमाणात बघितलाय. त्याच धर्तीवर ही प्रक्रिया अधिक जलद गतीने व्हावी यासाठी शासनाने पोर्टलवर ई-केवायसी ची प्रक्रिया ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पण ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी 31 डिसेंबर पर्यंत सुद्धा केलेली नाही अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एखादा पर्याय उपलब्ध व्हावा अशीच आशा लाडक्या बहिणींकडून व्यक्त करण्यात येते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरही आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.